ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि एक नजर आताच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचाली। वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। काय चर्चा झाली याकडे मराठा आंदोलकांचं लक्ष। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस। आजपासून पाणीही न पिता कडक उपोषण करण्याचा जरांगेंचा निर्धार। तर मुंबईत ठिकठिकाणी मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी। स्वयंसेवकांचा पेहराव करून फडणवीसांच्या पोलिसांची आंदोलनात घुसखोरी। मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। आंदोलकांना माघारी पाठवल्यास खासदार आमदारांचं फिरणं मुश्किल करण्याचा इशारा। मनोज जरांगेंच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव। शरद पवारांनीच मराठ्यांचं वाटोळं केलं। सुप्रिया सुळेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी। जालन्यातील आंतरवाली सराटीत आजपासून ओबीसी समाजाचं उपोषण। तर नागपूरच्या संविधान चौकातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध। भारत आणि चीननं मित्र होणं हाच चांगला पर्याय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। परस्पर विश्वासावर आधारित मैत्रीचा मोदींचा प्रस्ताव। लालबागच्या राजाच्या व्हीआयपी नॉन व्हीआयपी दर्शनाविरोधात राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार। व्यवस्थेद्वारे इतर भक्तांचा अनादर होत असून मोजक्या लोकांनाच विशेष सवलत मिळत असल्याचा आरोप। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नमस्कार महाराष्ट्र, ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि दिवसाची सुरुवात करू